नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 17 फेब्रुवारी 2026 आणि मी लोणार सरोवर या ठिकाणी आणि मी जात आहे अमरावतीला. आणि या ठिकाणून आता एक विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे. तर आता काय झालं की राज्यामध्ये एक आता वातावरण चेंज होणार आहे, म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये. तर यानुसार मुद्दामून ह्या लोणार सरोवर इथून अंदाज देत आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये फक्त पूर्व विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, निजामाबाद, आदिलाबाद, छत्तीसगड, तेलंगणा त्या परिसरामध्ये काय होणार आहे, 23, 24, 25च्या दरम्यान वातावरण खराब होऊन तुरळक ठिकाणी पाऊस येणार आहे. म्हणून हा अंदाज फक्त विदर्भातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तो पाऊस सगळीकडे काही पडणार नाही, सर्वदूर पडणार नाही, म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. फक्त राज्यात काय होणार आहे, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा आणि तामिळनाडू त्या परिसरामध्ये पाऊस पडणार आहे. म्हणून त्याचा असर फक्त पूर्व विदर्भातल्या काही गावांना बसणार आहे. म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सर्वदूर पाऊस पडणार नाही, फक्त तुरळक ठिकाणी विदर्भातच, पूर्व विदर्भातच पावसाची शक्यता आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. तर ज्यांच्याकडे हरभरा काढणी चालू आहे, तूर काढणी चालू आहे, तुम्ही काय करा, 22 तारखेपर्यंत विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्ही तुमचं तुरीचं हरभऱ्याचं नियोजन करायचं. आणि मी लोणार या ठिकाणावर निश्चितच शेतकरी भेटले आणि एक टी व्हीला बातमी येते की लोणार सरोवराचं पाणी वाढले. तर आपण त्यांच्याकडूनच विचारून घेऊ. सर, गेल्या म्हणजे या हंगामापासून, पावसाळ्याच्या हंगामापासून या सरोवराचं पाणी म्हणजे झपाट्याने वाढत आहे, यावर तुमचं काय मत आहे? तर ह्या लोणार सरोवराचं पाणी वाढत आहे. तर माझा पाण्यावर खूप अभ्यास आहे. मी म्हणजे जमिनीतला भूगर्भशास्त्र खूप अभ्यास केलेला आहे. की तुम्हाला एक सांगू इच्छितो, याचं पाणी वाढण्याचं कारण याचं सगळ्यात महत्त्वाचं काय झालं, एकूण आतापर्यंत मी सगळ्या महाराष्ट्रभर फिरलो, सगळ्या जमिनीचा पाण्या पातळीवर अभ्यास केल्याच्यानंतर काय झालं, 1984ला जितकं पाणी होतं तितकं जमिनीमध्ये पाणी आलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की ह्या इथला धबधबा, इथे एक धबधबा आहे, ते कधीच चालू नव्हता ना, बरोबर आहे ना. तर यावर्षी पावसाळा सुरू झाला, म्हणजे जे जुने प्रवाह आहेत ना ते सुरू झाल्यामुळं त्याचं याचं पाणी वाढलं आहे असं माझा तरी अंदाज आहे. कारण की ना, माझी स्वतःची विहीर आहे, गावाकडे 100 फूट विहीर आहे बघा. तर त्या विहिरीला आत्तापर्यंत 1984ला जितकं पाणी होतं ते ह्या वर्षी आलं आहे. आणि आता 3 वर्ष जर दुष्काळ पडला तरी आमच्या विहिरीचं पाणी कमी होणार नाही, म्हणजे त्याच्यावरून अनुभव आहे. कारण की ना, तर तसंच हे जे जुने प्रवाहाचे धबधबे आहेत ते सुरू झाले, जुने झरे सुरू झाल्यामुळे याच्यातलं पाणी वाढलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं माझा तरी अंदाज आहे. मी याच्यावर अभ्यास केला. पाणी वाढण्याचं असं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे, आणि त्या देखील तिथं गोमुख आहे. त्या तिथलं सुद्धा त्याचा म्हणजे त्यावेळेस बघितलं होतं, उन्हाळ्यामध्ये तिची धार होती जी छोटी होती, आता खूप मोठी धार चालू आहे. तर त्याच्यामुळे हे देखील कारण आहे पाणी वाढण्याचं. धन्यवाद.